लैंगिक समस्या, समज आणि गैरसमज असाच आपला विषय आहे. परंतु प्रामुख्याने गैरसमजच या व्हिडिओमधून दूर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. व्हिडिओ अगदी इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करावी. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. पहिला समज पेनिस साईज संदर्भातला. जवळजवळ 50% पेक्षा अधिक पुरुष पेनिसच्या साईज बाबत संभ्रमात असतात किंवा समाधानी नसतात. बऱ्याच जणांना असं वाटत असतं की लिंगाची साईज खूपच कमी आहे, परंतु ॲव्हरेज साईज जी पेनिस इरेक्ट असतानाची जी ॲव्हरेज साईज आहे, काही रिसर्चच्या आधारावरती किंवा सायंटिफिक डेटाच्या आधारावरती सांगतो की ती साईज 5 इंच साईज असते. नॉर्मल साईज मानलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस पेनिस इरेक्ट असतं त्यावेळेस जी पेनिसची साईज आहे ती 5 इंचाची असते. यापेक्षा 1 इंच कमी किंवा जास्त हे सुद्धा नॉर्मल पेनिसची साईज असते. आता खूपच कमी साईज असते, त्याला मायक्रो पेनिस असं म्हटलं जातं. ती साईज ही 3 इंचापेक्षा कमी असते. ही इरेक्ट झालेल्या पेनिसची साईज जर 3 इंचापेक्षा कमी असेल तर त्याला मायक्रो पेनिस असं म्हटलेलं आहे. अशी लोक खूप कमी असतात. याचबरोबर 7 इंचापेक्षा जास्त साईज असणारे अशीही लोक खूप कमी असतात. त्यामुळे ॲव्हरेज किंवा नॉर्मल पेनिसची साईज जर तुम्ही विचारत असाल तर 5 इंच अशी साईज असते. जसं की आपले हात, पाय, नाक, कान असे अवयव असतात, तसा पेनिस सुद्धा शरीरातील एक अवयव आहे. त्यामुळे आपली बॉडीच्या प्रपोर्शनमध्ये पेनिसची ही साईज असते. त्यामुळे विनाकारण साईज बाबतीत गोंधळ करून घेऊ नका. आणि अगदीच डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही डिटेल व्हिडिओ पाहू शकता. अजून एक शंका असते किंवा समज असतो की जास्त मोठं पेनिस असल्यानंतर फिमेलला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल किंवा जास्त समाधान मिळेल. तर असं बिलकुल नाही. फिमेलचा 1.5 ते 2 इंचाचा भाग जो असतो वजायनाचा तोच सेन्सिटिव्ह असतो किंवा प्लेजर देण्यासाठी इतका भाग पुरेसा असतो. त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक खूपच मोठं जर पेनिस असेल तर प्लेजरच्या ऐवजी पेन होणार आहे किंवा दुखणार आहे. त्यामुळे असं मनात कुठेही ठेवू नका की जास्त मोठी साईज असल्यामुळे जास्त प्लेजर, असंही नसतं. पुढचा समज जो असतो तो म्हणजे पेनिस हे वाकडं आहे, सरळ आहे, एका बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, असाही समज असतो. मित्रांनो, ती तुमच्या शरीराची ठेवण आहे. त्यामुळे वाकडं, सरळ, एका बाजूला या गोष्टीमध्येही लक्ष विनाकारण देऊ नका. अगदीच पेनिस खूप कर्व आहे, अगदीच पेनिस खूपच लहान आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्या. किंवा पेनिसच्या समोरची जी स्किन आहे, फोर स्किन, ती पुढे येत नाही किंवा मागे जात नाही, लघवी करताना फुगा येतो, तर या फायमोसिस किंवा पॅराफायमोसिस सारख्या कंडिशन असतात. तुम्हाला सर्जनला दाखवून त्या करेक्ट करून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना त्यावेळी संपर्क साधावा. ओके, यानंतर पुढची आणखी एक समस्या असते की सर, पेनिस इरेक्ट असताना खूप मोठं होतं, खूप साईज मोठी होती, परंतु इरेक्ट नसताना अगदीच खूपच छोटं होऊन जातं. काही जण तर म्हणतात अगदी अंगठ्या एवढं होतं. मी सांगू इच्छितो की इरेक्ट असतानाची साईज जी आहे ती महत्वाची आहे. ती जर नॉर्मल साईज असेल, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे 5 इंचपर्यंत किंवा त्याच्या मागे पुढे 1 इंच, तर या बाबतीत ही काही चिंता करण्यासारखी गोष्ट नाही. इरेक्ट असताना जी पेनिसची साईज आहे ती महत्वाची असते. शारीरिक संबंध ठेवताना ती साईज महत्वाची असते. त्यामुळे इरेक्ट नसताना जी साईज असतील त्याबद्दल निश्चिंत राहावं. बऱ्याचदा बॉडी टेम्परेचरचा, हवामान टेम्परेचरचा, या सर्व गोष्टींचा संबंध असतो. त्यामुळे इरेक्ट असतानाची जी पेनिसची साईज आहे ती मानली जावी. इतर वेळेची जी साईज आहे त्याच्याबद्दल चिंता करण्याची बिलकुल काहीही आवश्यकता नाही. यानंतर पुढचा जो नेहमी प्रश्न असतो की किंवा समज असतो की बरेच जण इतर ठिकाणी काही व्हिडिओ पाहतात, सेक्स टाइम जो असतो तो जवळजवळ अर्धा तास, पाऊण तास असा दाखवलेला असतो. तर असं बिलकुल नसतं. ॲक्च्युअल नॉर्मल किंवा ॲव्हरेज सेक्स टाइम जो आहे, एका सर्वेच्या आधारावरती किंवा रिसर्चच्या आधारावरती मी गोष्टी बोलत आहेत, 5 मिनिटापासून ते 10 मिनिटांपर्यंत हे नॉर्मल
ॲव्हरेज सेक्स टाईम असतो हा ॲक्च्युअल सेक्स टाईम असतो. याच्यामध्ये फोरप्लेचा किंवा त्यानंतरच्या कृतीचा बिलकुल समावेश होत नाही. फोरप्ले म्हणजे सेक्स करण्यापूर्वीच्या ज्या क्रिया असतात, चुंबन घेणं, स्पर्श करणं, आलिंगन देणं, यामध्ये इन्क्लूड नसतात. ॲक्च्युअल पेनिसची एंट्री वजनामध्ये झाल्यापासून ते वीर्यस्खलन होण्यापूर्वीचा कालावधी पर्यंतचा कालावधी तो 5 ते 10 मिनिटाचा असतो. याच्यामध्ये काही जणांचा 10 मिनिटापेक्षाही जास्त असू शकतो. त्यामुळे त्याच्याबद्दल ॲबनॉर्मल आहे का चिंता करण्याची काही गरज नाही. परंतु 1 ते 1.5 मिनिटापेक्षा जर कमी वेळात तुमचं वीर्यस्खलन होत असेल, सेमेन इजॅक्युलेट होत असेल, तर त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं म्हटलं आहे. हा एक आजार आहे किंवा एक समस्या आहे. यावर मात्र तुम्हाला उपचार घेण्याची आवश्यकता आहे. यावरतीही डिटेल व्हिडिओ प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनवरती शीघ्र प्रथानावरती आपल्याच यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याचीही लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देण्यात आलेली आहे. ती लिंक ओपन करून तोही व्हिडिओ आपण पाहू शकता. यानंतर बरेच जण म्हणतात की समज असतो की संपूर्ण वीर्य बाहेर पडलेलं आहे, आता काही प्रेग्नन्सी राहणार नाही. एक गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो की याला क्वाइटस इंटरप्टस नावाची मेथड म्हणतात. बरेच जण प्रेग्नन्सी राहू नये म्हणून या मेथडचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते जर वेळीच पेनिस बाहेर नाही काढलं तर आणि एखादा थेंब जरी तुमचा वजनामध्ये पडलेला असला आणि त्याच्यामध्ये एका थेंबामध्ये सुद्धा लाखो मिलियन स्पर्म असण्याची शक्यता असते आणि तुमचं स्पर्म क्वालिटी मोटिलिटी जर चांगली असेल तर ते स्पर्म वेगाने पोहोचतात. आणि ओव्ह्युलेशन जर झालेलं असेल, ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज फुटून बाहेर पडले असेल, तर ओव्ह्युलेशनचाही व्हिडिओ आहे, तोही व्हिडिओ पाहावा. मी सर्व लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही ज्या ज्या व्हिडिओची आत्ता सांगत आहेत, ज्या ज्या शंका असतील ते संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. ते खाली लिंक ओपन करून आपण पाहू शकता. तर एका थेंबामध्ये सुद्धा मिलियन स्पर्म असू शकतात, त्यामुळे ते वेगाने पोहोचू शकतात आणि त्या दरम्यान जर ओव्ह्युलेशन झाले असेल तर प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे ही थोडी रिस्की मेथड आहे. क्वाइटस इंटरप्टस म्हणजे पेनिस स्खलनापूर्वी बाहेर काढणं. जर ते टायमिंग चुकलं तर प्रेग्नन्सी राहू शकते. यानंतरचा समज असतो की मासिक पाळीमध्ये सेक्स केल्यानंतर प्रेग्नन्सी राहणार नाही. मित्रांनो, जर ती खरंच मासिक पाळी असेल, ब्लिडिंग असेल, तर मात्र चिंता करण्यासारखी काही गोष्ट नसते. परंतु बऱ्याचदा ॲबनॉर्मल ब्लिडिंग असतं. काही जणांना नुसतं स्पॉटिंग 10-10 दिवस होत जातं, पुढे कंटिन्यू होत जातं, किंवा काही इतर कारणामुळे कुठं जखम किंवा इजा झाली असेल त्या कारणामुळे सुद्धा ते स्पॉटिंग झालं असेल पुढे, तर तुमचा मासिक पाळीचा संभ्रम होऊ शकतो. आणि त्या काळात जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवले आणि बऱ्याच दिवस स्पॉटिंग आहेत आणि त्याचं अलीकडंच ओव्ह्युलेशन झालं लवकर, तर त्या लवकर म्हणण्यापेक्षा ओव्ह्युलेशन होईपर्यंत काही जणांचं स्पॉटिंग असतं. त्यामुळे अशा कंडिशनमुळे जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवत असाल तर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे खरंच मासिक पाळी आहे का, बरं मासिक पाळी संबंध ठेवायचे का नाही ठेवायचे, यावरही डिटेल व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे. त्यामुळे ती खरंच मासिक पाळी 2 ते 3 दिवस ब्लिडिंग आहे का इतर कारणामुळे आहे आणि तुम्ही त्याला मासिक पाळी समजून शारीरिक संबंध ठेवत असाल तर मग मात्र प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या व्हिडिओमधून मी काही समस्या घेऊन तुमच्यापर्यंत डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही समस्या असतील, तुमच्या काही अडचणी असतील किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्स करू शकता. तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा काही प्रॉब्लेम संबंधी आमच्याशी संपर्क करायचे असेल तर वरती नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आमचं पुण्यामध्ये क्लिनिक आहे, त्याचीही लिंक खाली देत आहे, ॲड्रेसची, नंबरची. बऱ्याच जणांना काहीतरी असं गुप्त समस्या वाटते किंवा गुप्त रोग आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की गुप्त रोग किंवा गुप्त समस्या असं बिलकुल काही नसतं. ते आपण गुप्त ठेवतो, त्यामुळे ते गुप्त राहतं. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर कुठची गुप्त समस्या राहत नाही. उलट ती गुप्त समस्या आणखी जटिल होण्याच्या ऐवजी डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील आणि तुमची समस्या वेळीच सोडवतील. या व्हिडिओद्वारे मी आपला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय थिंक या व्हिडिओमधून बरंचसं मी काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू. टेक केअर. नवीन वर्षाची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.